मिळेल का? तिथं कटर घेऊन जा, अजून काय तोडता येते तुझ्या 1 कोटीच्या भंगाराची सगळी काय असेल ती बेरीज कर, तेवढं वजन कर आणि बाकीचा पैसा लवकर घेऊन ये. तुम्हाला मी स्वतः नसेल 4 दिवसामध्ये अनिल खोचरेंना आमचे संपर्क प्रमुख आहेत त्यांना आदेशित करतोय, परत या मोह्यामध्ये 2 दिवसात संदीप बरोबर येऊन त्या जवळे पाटलांची ओळख करून द्या. त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगतील काय झालं. ही वस्तुस्थिती आज तेरणा परिवार आणि तेरणा सहकारी साखर कारखाना या धाराशिव जिल्ह्याचा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न होता. तो तुम्ही बंद पाडला, राख रंगोळी केली. 36,000 सभासद, 36,000 कुटुंब मी समजतो. त्यांच्या ऊसाचा प्रश्नाचा विचार काय झालं, त्यांच्या शेतीचं काय झालं, या कारखानदारीवरती अवलंबून असणाऱ्या माझ्या कामगाराचं काय झालं, या कारखानदारावरती अवलंबून असणाऱ्या माझ्या व्यापाऱ्यांचं काय झालं. आखी ढोकी जे काय बाजारपेठ होती ती पार बेची राख झालेली होती. 12 वर्ष एकदम झालं ना. आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी उतरलो, कारखाना घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेस लातूरच्या गडी मालकाला जाऊन कोण भेटलं, गडीवरच्या मालकाला हेच भेटले. काळूबाळू जाऊन सांगितलं की आता ते काय खरं नाही, तुम्हाला घुसावं लागतं, नाही तर ते आमच्या नरड्यावर बसतं येऊन. झाला प्रयत्न झाला. मी मंत्री नव्हतो त्यावेळेस, आमदारच होतो. तोही प्रयत्न झाला. DRT मध्ये गेले, DRAT मध्ये गेले, हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, NCLT सगळीकडे गेले, सगळीकडे फिरले. शेवटी परमेश्वर चरणी न्याय असतो. न्यायानं तो कारखाना 25 वर्षासाठी आपल्या ताब्यात आला. आणि जसा खरं तर हे 1.5 वर्ष याच्यामध्ये गेलं, जसा ताब्यात आला 6 महिन्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तो कारखान्याचं धुराड पेटवण्यात आपण यशस्वी झालो. ते तुमच्या डोळ्यासमोर तरी आहे. आज धोकीची बाजारपेठ मी जाता येता बघतो. पूर्वी मी लातूरला जात होतो बासवडला, त्यावेळेस बघत होतो आणि आजही बघतोय. त्या माझ्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित बघितलं की मला कुठेतरी धन्य धन्य पावल्यासारखं होतं. मला समाधान, बस हेच मला त्याच्यातनं घ्यायचं. आणि म्हणून मागाशी जे मी सांगितलं, संसार आणि अध्यात्म, संसार आणि परमात्मा याच्यातलं जी जोड आहे ती अशी आहे. कारखाना घेतला आणि संसार केला, त्यातनं आज हजारो लोकांच्या चुली पेटल्या, त्याच्यातून साधलेला तो परमार्थ आहे. ही जोड आहे. मला ह्याच्यापेक्षा आणखी मला वाटतं खोलात जायची काय गरज नाही असं मला वाटतं. आज डायरेक्ट इनडायरेक्ट आज वाशीचा शिवशक्ती असेल, वाशीचा नरसिंह असेल, सोनारीचा भैरवनाथ असेल, साखर कारखाना परांड्याचा आपला या ठिकाणचा तेरणा असेल, आता होऊ घातलेला बुरवंटीचा जे मगाशी आठवण केली, या वर्षभरामध्ये तो येईल. बार्शीचं भगवंत कॉलेज बंद पडलं होतं ते चालू केलं. जीएसपीच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या. आणि आज ह्या सगळ्या साखर समूहाच्या माध्यमातून आपण कमीत कमी 15 ते 20 हजार डायरेक्ट इनडायरेक्ट लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा माझा परमार्थ, हा माझा परमार्थ. म्हणून परमार्थ, अध्यात्म आणि संसार ही जी जोड तुकाराम महाराजांनी ही अशी सांगितली. स्वार्थ आहे का? आहे, होतोय ना स्वार्थ. ज्या परांड्याला 1250 टनी कारखाना पहिल्यांदा नवा जुना करून उभा केला, त्या कारखान्याचं पहिलं उद्घाटन राणादादांना कितपत माहिती आहे मला माहित नाही. त्यावेळेचे ज्या हेतून ते आले, ज्या हेतूने त्या ठिकाणी मोडी टाकली गेली, मला वाटतं त्याच्यात सुद्धा त्याचं यश दडलेलं आहे. आणि म्हणून आज जर कुणी नाही ते तेरणा तिथं भूत आहेत, अहो ते मोठं भूत काढून टाकलं ना आपण. आता तुम्ही नका चिंता करू, ते भूत बी तिथं येणार नाही, त्या भूताची नजरही त्या ठिकाणी लागणार नाही. आणि ते भूत आपण आपल्या जिल्ह्यातनं कायमचं विस्थापित करू, हे तुम्हाला आज मी वचन द्यायला आहे. कारण आपल्याला विकास हवाय. आपली घरची 2-2 पोरं आपल्या मायभूमीपासून आपल्याला तिकडं जगायला पोटावरती ठेवायचं नाही, ते आपल्याला माघारी आणायचं आहे. आणि म्हणून 7 टीएमसी पाणी तुम्ही बघितलं असेल, जेऊर बोगद्यातनं मिरगव्हाणापासून लिफ्ट करून ते पाणी आपल्या कोळगावमध्ये येणार आहे. आणि बंद नलिकेतनं ते पाणी आपलं भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि बीड
जिल्ह्यातील आष्टी एवढ्या तालुक्याला ते 7 टीएमसी पाणी आपलं येणार आहे. त्याची प्रायोरिटी बदलायचं काम हा तानाजी सावंतने केलं. आणि जसं सत्तांतर झालं, सत्तांतर झाल्याबरोबर आपले मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री हे दोघच मंत्री होते देवेंद्र फडणवीस. पहिल्याच कॅबिनेटमध्ये जवळपास 16,500 कोटीचं बजेट आपल्या बोगद्यावरती टाकलं. आज 90% काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते व्हिडिओ क्लिप मी स्वतः त्या बोगद्यात उतरून आलेलो आहे, ते तुम्हाला पाहायला मी पाठवून देतो. पाण्याचा प्रश्न गेले आता येत्या 6 महिने फार उशीर झाला, वर्षभरात संपेल. सुजलाम सुफलामचा 1 टप्पा आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. राहिला दुसरा विषय, मोठमोठे प्रोजेक्ट आणि ते. आणि मला जे आणखी बोलायचं आहे तो डीसीसी बँक. जो चोर खासदार भंगार विक्या आणि भंगार चोर, या भंगार चोरांना डीसीसी बँकेमध्ये परत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कुठली दिशाभूल? त्या नागपूर बँकेचा आमचा काही संबंध नाही. नागपूर डीसीसी, धाराशिव डीसीसीचं, त्याने धाराशिव डीसीसीचे पैसे त्याच बँकेत होते नागपूरला आणि हायकोर्टाचा निकाल लागला आणि त्याच्यातनं डीसीसी उस्मानाबाद त्याला क्लीन चिट मिळालेलं. अरे किती खोटं बोलतो राजा, अजून मी खोटच. अरे तुझ्या बाप म्हणून आम्ही इथं बसलोय ना, आम्ही डिग्री मिळवल्या, पीएचडी मिळवली, ही घासून मिळवलेली आहे. तुझ्यासारखा 10वी-12वीचा विद्यार्थी म्हणून राहिलेला नाही आम्ही. हा फरक आहे तुझ्यात आमच्यात. दादा इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट, तानाजी सावंत 1986चा इंजिनिअरिंगचा बोर्ड मेडलिस्ट. साखरेवरती मी पीएचडी केलेले आहे, मी रिसर्चर आहे. आजचा उमेदवार जो उभा आहे आमची ताई सौ अर्चना पाटील, ही स्वतः इंजिनियर आहे. तू कुणाला फसवतो, कुणाला डोकं लावतो, याची लाज वाटत नाही ह्याला. इतका निर्लज्ज माणूस या महाराष्ट्राच्या पाठीवरती मी पहिल्यांदा बघतो. त्याचा अनुभव होईल. आणि म्हणून मला आमचे सहकारी म्हणतात, आता कालच्या सभेतील मागाच्या सुधीरांनाच्या आमचे अनिल बोलले, तानाजीराव तुमचं एक सांगतो म्हणजे साहेब, तुमचं मीठच आहे नाही. आता कुणाचं मीठ आलं मला हेच कळेल. मी इतक्या लोकांना माझं मीठ चारलं, इतक्या लोकांना एवढ्या उंचीवरनं त्याची उंची आकाशा इतकी केली आणि ते माझ्या डोक्यावरती काय म्हणायचं ते केलं. आता मी काय करू शकतो त्याला? आता अनिलराव तुम्हीच सांगा, मीठ बदलायचं म्हणजे काय करायचं? चला जाऊ टाटाकडं. हे सगळे मित्र आपली आळणी ठरली, त्याला इलाज नाही. आणि म्हणून डीसीसी बँकेच्या बाबतीत तो विषय मागं पडेल. नागपूर डीसीसी बँकेनं धाराशिव डीसीसी बँकेमध्ये 30 कोटीचं डिपॉझिट ठेवलं होतं, बरोबर? ते 30 कोटीचं डिपॉझिट ह्याचे जे पितामह म्हणतो मी, त्याला बाप म्हणलं की राग येतो, ह्याचे पितामह म्हणून पिताश्री म्हणून, बरोबर आहे? ह्याने ते पैसे उचलले, होमट्रेड शेअर मध्ये गुंतवले. ते पैसे बुडाले का बुडवले ते माहित नाही. आज डीसीसी धाराशिव हे डीसीसी नागपूरला त्या 30 कोटीचे आज 90 कोटी देणं लागतं. हे रेकॉर्डवरती आहे, चेक करून बघा. किती? 30 कोटीचे 90 कोटी देणं लागतं. म्हणजे हे पितामह राजे यांनी बँक बुडवली. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे 2-2, 5-5 हजाराच्या फिक्स डिपॉझिट आजही द्यायला मिळत नाही. वस्तुस्थिती आहे. मग त्या भडव्याला लाज नाही वाटत? आज माझा म्हातारा कोतारा तिथं काठी टेकत जातो, 5,000ची पावती घेऊन जातो. 20 वर्षापूर्वी माझ्या बाबाने माझ्या पोराने ठेवले, मला पैसे द्या. त्या बँकेचा पुन्हा परत तपासणी मागे घेतो, कारण बँकेत पैसे द्यायला नाहीत, बँक रसातळाला गेले. हे कोणाचं कर्तृत्व? तुझं आणि तुझ्या बापाचं. आणि म्हणून ही जी खादरावळ आहे, ही शेत खाणारी औलाद आहे, ही आपल्याला येत्या 7 तारखेला नेस्तनाबूत करायचे आहे. हे तुमच्या माध्यमातून करायचे आहे, हे ठासून सांगतो. आणि त्यानंतर येणारा विकास, येणारा पर्वकाळ चांगला असेल, अध्यात्मातला माणूस म्हणून सांग. कारण जनतेची सेवा करण्यासाठी सुद्धा एक विजन लागतं, एक ताकद लागते, एक दानत लागते. 2019ला माझ्या तालुका प्रमुख जावळे प्रचंड मेहनत केली. जुना आमचा शिवसैनिक रात्र दिवस पळाला.
अचानक अटॅक आला, त्रास झाला, 2-3 दिवस आयसीयू मध्ये राहिला, वारला. त्या कालावधीमध्ये ह्या माजी खासदारला त्याने 4 वेळा फोन केला. त्याच्या कुटुंबाने असा असा तो ऍडमिट आहे, जरा मदत करा, काहीतरी करा. ह्या गाड्यानं फोन स्विच ऑफ करून ठेवला. दुर्दैवानं त्याच्यात अंत झाला. जसं मला हे कळलं तसं मी तडक पुण्यावरून निघालो, डायरेक्ट आणि त्याच्या घरी गेलो. त्याच्या कुटुंबाला आधार दिला, 10 लाखाची मदत केली आणि स्पष्ट सांगितलं तुझ्या डोक्यावरती पोराच्या आणि तुझी मुलगी दोघांनाही सांगितलं कुठलंही कर्ज, कुठलाही सावकार काही असेल, हा माझा नंबर, त्याला सांगायचं ह्या माणसाला भेट, हे सगळं तुझं देणं तिकडलं दे. आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाला DIT कॉलेजमध्ये परमनंट नोकरी देऊन टाकली. ते संसार आज सुखाने मी तो सुरू केला, चालवतो. आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 40 लोकांनी जे बलिदान दिलं त्याच्यातली जवळपास 70% कुटुंब ह्या तानाजी सावंत दत्तक घेतलेले आहेत, त्यांच्या मुलाबाळाच्या खर्चासहित घेतलेले. त्याच्यानंतर आता नवीन ज्यावेळेस आम्हाला ओबीसी मध्ये घ्यावं महाराज सुरू झालं, त्यामध्ये जवळपास माझ्या उद्योग समूहानं 2 कोटीचं वाटप माझ्या जे बलिदान माझ्या मराठी बांधवांनी दिलं, माझ्या मराठा बांधवांनी दिलं, त्यांच्यासाठी हे काय खारीचा वाटा आहे. आरक्षणासाठी आम्ही झगडतोय, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, पण ते अंतिम सत्य नाही. जे वास्तव आहे त्या वास्तवाला सामोरं घेऊन उराशी बाळगून पुढे रस्त्याचं हे करायचं असतं, संक्रमण करायचं असतं. आणि येणाऱ्या एका जोका त्या ठिकाणी आहे. आपण फक्त माध्यम असतो, करता करविता तो असतो, तुमचं संचित हे दाखवतो. सत्ता हे ताम्रपट नाही, आमदार खासदार हे ताम्रपट नाही, ही पद आहे. आणि ती पद निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेच्या अश्रू पुसण्यासाठी केलेले आहेत. मला वाटतं हे बाळकडूच नेते सध्याचे हे विसरलेले आहे आणि कुठंतरी हे आपल्याला उद्या येणाऱ्या 7 तारखेच्या माध्यमातून दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला कळकळीचं आणि नम्र आवाहन करतो, येत्या 7 तारखेला येत्या 7 तारखेला आमच्या भगिनी सौ अर्चना पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे महायुतीतलं. त्या घड्याळाच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं एवढं आव्हान करतो. आणि 4 जूनला ज्या वेळेस मतपेट्या उघडल्या जातील, धाराशिवकरांना त्या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी आणि जल्लोष साजरा करण्यासाठी परत आपण एकत्र येऊया, हे तुम्हाला मी आग्रहाची विनंती करतो. आता संदीपनं जो प्रश्न सांगितला त्याला वाटत होतं की ह्या बोलण्याच्या ओघात साहेब बरोबर विसरत घ्यायचे. दवाखाना, जनावरांचा दवाखाना. पण संदीप मला एक अगोदर सिरियसली सांगतो, त्या कळंब आणि धाराशिव या आसपास जी 2 जनावरं जी फिरत आहेत, जी 2 जनावर आहेत, याचा पहिला बंदोबस्त करा. मी गाड्या घोड्या पाठवून देतो अगोदर. त्याला इंजेक्शन द्या, आपण दाबतो, काय करायचं तुम्हाला माहित आहे, बैलाला काय करतो, बरोबर आहे. पण पुन्हा संदीप म्हणजे हे करायचं, पण माझ्याकडे दवाखाना कुठे आहे, बरोबर आहे. मग सध्या टेम्पररी हा धाराशिवला पाठवा किंवा आमच्या वरती भूमीकडे पाठवा, त्यांचा इलाज आपण करू टेम्पररी. 7 तारखेला तुम्हाला इलाज करायचा आहे. 4 जूनला आचारसंहिता संपते आणि 4 जून नंतर 15 ऑगस्टच्या अगोदर डोक्यात ठेवा, 4 जून नंतर 15 ऑगस्टच्या अगोदर आपल्याला जनावरांचा व्हेटरनरी दवाखाना हे आपल्या मोह्यामध्ये झालेला दिसेल, हे तुम्हाला वचन देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, इम्तियाज मोमीन यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी राणादादाचं सत्कार करावा. यानंतर दादांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी दादांना विनंती करतो. Itu
आता ज्यांनी आपल्याला सविस्तर असं मोलाचं मार्गदर्शन केलं ते आपले लाडके पालकमंत्री आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीरावजी सावंत सर, उपस्थित असलेले सर्वच आपले आदरणीय वडीलधारी सर्व उपस्थित आदरणीय नेतेगण, सन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, आता सरांनी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं. मी बोलण्यासारखे आता खूप मुद्दे राहिलेत असं मला वाटत नाही, पण तरी देखील आपण सगळेजण बसलाय आणि मी ते उभा आहे तुमच्या समोर, म्हणजे काहीतरी बोलावं तर लागेल. 7 मेला मतदान आहे. निवडणूक आहे. कुठली निवडणूक आहे? लोकसभेची. आपल्याला निवडून कोणाला द्यायचंय? खासदार निवडून द्यायचंय. बरोबर आहे. आपल्या गावामध्ये खूप निवडणुका होतात. ग्रामपंचायतीची निवडणूक होते, पंचायत समिती, जिल्हा परिषदची होते, आमदारकीची होते आणि खासदारकीची देखील होते. आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याकडनं आपल्या काही अपेक्षा असतात. पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या सदस्याकडनं वेगळ्या अपेक्षा असतात. आमदाराकडनं अजून काहीतरी वेगळंच आपल्याला मिळेल असं आपल्याला वाटत असतं. आणि स्वाभाविकच आहे की खासदाराकडनं वेगळ्या अपेक्षा असतात. खासदाराकडनं काय अपेक्षा असतात आपल्या? खासदाराकडनं अपेक्षा काय असतात? कशा प्रकारचं काम खासदाराकडनं अपेक्षित असतं? म्हणजे आजकाल सोशल मीडियावरती आपण बघता खासदार किती मोठी महत्वाची कामं करत असतात. काय खासदाराचं काम काय असतं का कोणाला काही माहितीच नाही? नाही, अजून काय खासदाराचं काम काय असतं? मुद्दाम तुम्हाला मी विचारतोय, कारण तुम्हालाही माहिती पाहिजे की खासदाराकडनं अपेक्षित काय असतात. अजून नाही, गमतीचा भाग थोडा बाजूला ठेवू, जरा गांभीर्याने घेऊ आपण. खासदाराकडनं पहिली अपेक्षा असते ती म्हणजे केंद्राच्या मोठ्या योजना खेचून आपल्या भागामध्ये आणण्याची. दुसरं काम काय असतं? केंद्राकडनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणणं. आणि तिसरं काम काय असतं? तिसरं काम हे असतं की आपल्या भागातल्या ज्या भागाचं आपण प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये जर काही समस्या केंद्र सरकारशी संबंधित असतील तर त्या समस्या केंद्रात मांडून पाठपुरावा करून सोडवणं. आता गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारची कुठली मोठी योजना आपल्या भागामध्ये आणली, कुठला मोठा निधी आणलाय, कुठली मोठी अडचण सोडवली हे मला सांगा तुम्ही. आपलं मोहागाव किती लोकसंख्या मोहायची? तुम्हाला बरीच माहिती दिसते, परंतु इतरांना बोलू द्या ना. किती आहे? 8,000. 5 वर्षामध्ये मोहायला निधी खासदारांनी किती दिला? किती निधी दिला? नाही, कधी दिला? आता म्हणजे कधी दिला? वर्क ऑर्डर झाली का? 300 मीटरचे शेत रस्ते केले. मोठं काम केलं. 5 वर्षामध्ये आपल्या महागावासाठी 20 लाख रुपये दिले. खरंच तुमचं कौतुक करायला हवं. काल मी तुरोरीत होतो आणि बलसूरला होतो. दोन्ही गावं उमरग्यातली आहेत, मोठी गावं आहेत. तिथे किती निधी दिला असेल दोन्ही गावामध्ये? तुम्ही विचार करा ना, किती दिला असेल? गेस करा. काय वाटतं तुम्हाला किती दिला असेल? अरे बरीच माहिती आहे. 2 मोठे 0 बलसूर आणि तुरोरी. 2.5 वर्ष 2019 पासून 22 पर्यंत
ठाकरे सरकार होतं. आठवतं आपल्याला? ठाकरे सरकार, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री. त्या कालावधीमध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी ठाकरे सरकारने कुठली मोठी योजना आणली, कुठला मोठा निधी दिला? जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कुठल्या मोठ्या योजनेसाठी पाठपुरावा केला, कुठली मोठी योजना आपल्या भागामध्ये कार्यान्वित केली? मी परवा तर बोललो होतो, तुम्ही खूप कामं केली आम्ही ऐकतो. बार्शीच्या आमदारांनी केलेली कामं सुद्धा त्यांनीच केली, औशाच्या आमदारांनी केलेली कामं सुद्धा त्यांनीच केली. मी शेवटी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही खूप काम केलं, फक्त मला केलेली कामं लेखी द्या आणि त्याचे पुरावे द्या, मग त्याची काय चिरफाड करायची आपण करू. आजपर्यंत तसं काही देता आलं नाही. पण 2-3 गोष्टी तुमच्या समोर मला मांडायच्या. पहिला मुद्दा हा आहे की आपण जय भवानी म्हणतो. पुढे काय? जय भवानी म्हटलं की तुम्ही जय शिवाजी म्हणतात. जय भवानी म्हणजे कोण? आई तुळजाभवानी. आई तुळजाभवानीचं मंदिर कुठे आहे? तुळजापूरला. या ठाकरे सरकारकडे मी मागणी केली होती, तुम्ही रुपया देऊ नका, मी केंद्र सरकारकडनं पैसे आणतो मंदिरासाठी, तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवा, बाकी काही नको. राज्य सरकारने फक्त केंद्राकडे प्रस्ताव पाठवायचा, 100% निधी केंद्र देते, तुम्ही रुपया देऊ नका. 2.5 वर्ष मी पाठपुरावा केला, परंतु त्यांनी प्रस्ताव सुद्धा साधा पाठवला नाही. तुमच्या समोर जबाबदारीने बोलतोय, पुराव्यानिशी मी बोलतोय. मी दिलेले पत्र जे आहेत त्याची दखलच घेतली नाही. केंद्राकडनं पत्र आलं त्यांना की बाबांनो नुसता प्रस्ताव पाठवा, बाकी आम्ही बघून घेतो, तरी देखील त्यांनी प्रस्ताव पाठवला नाही. तेव्हा पर्यटन खात्याचं मंत्री कोण होतं? आदित्यजी. मी तुमच्या समोर का मांडतोय? कारण वास्तव तुम्हाला माहिती पाहिजे. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे त्याच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. 1000 कोटीचा प्रकल्प, धाराशिवला जंक्शन होणार, निम्मे पैसे राज्याने द्यायचे होते. 2.5 वर्षामध्ये ठाकरे सरकारने रुपया दिला नाही. अजून कुठलं काम केलं म्हणतात? मेडिकल कॉलेज. आता मेडिकल कॉलेजची जी प्रक्रिया आहे हे महाजन साहेब 16-17 मध्ये आले होते तेव्हा सुरू झाली होती. मंजुरी ठाकरे सरकारने दिली हे वास्तव आहे, परंतु त्यांनी अर्धवट सांगितलं, अर्धसत्य सांगितलं, खोटं बोलले. मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात ऍडमिशन झालं का? ऍडमिशनला परवानगी मिळाली का? आणि का नाही मिळाली? कारण त्यांनी पाहिजे तेवढे डॉक्टरच दिले नाही, तिथे सामुग्री पाहिजे ती दिलीच नाही. आणि दिल्लीवरनं कमिटी आल्यानंतर कमिटीने लांब लचक पत्र लिहिलं, त्रुटी ज्या आहेत, उणिवा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये लिहिल्या आणि स्पष्टपणे सांगितलं की या मेडिकल कॉलेजला आम्ही परवानगी देऊ शकत नाही ऍडमिशनसाठी. मग महायुतीचं सरकार आलं आणि मग तातडीने आपण काही निर्णय घेतले, तिथे डॉक्टर्स पाठवले, इतर कॉलेजेस मधून डॉक्टर पाठवले, सामुग्री दिली, परत एकदा फेर तपासणीसाठी दिल्लीवरनं कमिटी आणली आणि त्याच्यानंतर ऍडमिशनला परवानगी मिळाली, प्रवेशाला परवानगी मिळाली. ते काम महायुती सरकारने केलं, या लोकांनी नाही केलं. न केलेल्या कामाचं श्रेय घेणं, खोटारडेपणा करणं, नौटंकी करणं हे आपण रोज बघतोय. रोज काहीतरी नवीन खोटं बोललं जातं. यात मला अधिक बोलायचं नाहीये, मला दुसऱ्या विषयाकडे आपल्याला न्यायचे. 2 दिवसापूर्वी आपल्या धाराशिवला कोण आलं होतं? कोण आलं होतं? या जगाचे प्रमुख नेते, विश्वाचे नेते आणि आपले अतिशय कर्तबगार लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते, धाराशिवला आले होते. तुमच्यापैकी किती जण आले होते सभेला? सगळे नाही म्हणतात ना, बरेच आले होते. बरेच म्हणजे एक 70-80 हजार लोक आले होते, खूप जास्त नाही. आणि त्या सभेमधला जोश जो आहे तो तुम्ही व्हिडिओ युट्यूब वरती जाऊन बघू शकता. आता मोदी साहेब आले, इथपर्यंत आले, आपल्याला हे सांगण्यासाठी आले की तुम्ही घड्याळाला मतदान करा, तुम्ही महायुतीला मतदान करा,
घड्याळाला मतदान म्हणजे मोदीला मतदान सांगायला आले होते. आता मोदी साहेबांची खासियत काय? खासियत ही आहे की ज्या कामाचं, हजारो कोटीच्या कामाचं, ते ज्या कामाचं भूमिपूजन करतात त्या कामाचं उद्घाटन सुद्धा तेच करतात. काय म्हटलं कळलं का? नुसतं आपलं भूमिपूजन नाही तर भूमिपूजन करायचं, हजारो कोटीचं काम जे आहे मागे लागून संपवायचं आणि ते लोकार्पण देखील करायचं. आता आपल्यासाठी ते काय सांगून गेले? आपली गरज काय? सगळ्यात मोठी गरज आपली काय? आता आपण मुळ्यात आहोत, कळंबमध्ये आहोत. सगळ्यात महत्वाची तुमची माझी काय गरज आहे? शाश्वत पाणी. फक्त पाणी नाही, शाश्वत पाणी. गेल्या वर्षी पाऊस काळ चांगला होता, आपल्याला एवढी अडचण वाटली नाही. या वर्षी आपल्याला जाणवतंय काय? जाणवतंय आवश्यक जाणवतंय. आणि पाणी आता कुठून येणार आहे आपल्याला? शाश्वत पाणी उजनी म्हणजे कुठनं? कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं पाणी. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अतिशय ताकदीने 21 टीएमसी पाण्याच्या बाबतीत जो निर्णय घेतला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते पाणी आपल्याला आणायचंय. आता सावंत सरांनी ज्याचा उल्लेख केला, ज्या कामासाठी सावंत सर देखील प्रचंड मेहनत घेत आहेत आणि आपलं सरकार, महायुतीचं सरकार ज्या बाबतीमध्ये आपल्याला मदत करतंय ते 21 टीएमसी पाणी आता 23.66 टीएमसी झाले. आणि या वर्षी पाणी जे आहे ते आपण उचलायला सुरुवात करणार आहोत. या वर्षी धाराशिवला पाणी येणार आहे आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण जिल्ह्यात पाणी येणार आहे. तर मोदी साहेबांनी आपल्याला हजारो कोटी रुपये जे या पाण्यासाठी लागणार आहेत ते देण्याच्या बाबतीत उल्लेख केलेला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्याच्या बाबतीत उल्लेख केला आहे. आणि आई तुळजाभवानीचं मंदिर त्याचा कायापालट करायचा आहे. जसं अयोध्येला झालंय, उज्जैनला झालंय, आपण बघितलं असेल की अगदी काशीला, वाराणसीला देखील जे झाले ते आपल्या भागात आपल्याला करायचं. खासदाराचं काम काय असतं मी तुम्हाला सांगितलं. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला खासदाराच्या माध्यमातून आपल्या भागात हजारो कोटी रुपये आणायचे, पाण्यासाठी आणायचे, मोठे उद्योग उभे करण्यासाठी आणायचे, आपल्या भागामध्ये धार्मिक पर्यटन केंद्र व्हावं, स्थळ व्हावं, वैश्विक दर्जाचं स्थळ व्हावं, यासाठी आपल्याला मोठा निधी आणायचा आहे. त्यामुळे मी अधिक न बोलता आपल्याला इतकंच सांगणार आहे की ही निवडणूक जी आहे ती लोकसभेची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे. विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करून निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने देश बदलत असताना, भारत आत्मनिर्भर होत असताना, विकसित होत असताना आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा कुठे मागे राहू नये याची आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची. मोदी साहेबांच्या बाबतीत एक शेवटचा परत मुद्दा मांडतो मी. खासियत काय? मोदी साहेब म्हटलं की काय आठवतं आपल्याला? त्यांचं ब्रीदवाक्य काय? सबका साथ. पुढे काय? सबका विकास. पुढे सबका विश्वास. आणि त्याच्या पुढे सबका प्रयास. मी जे बोलतोय त्याच्याकडे आपण खूप विचारपूर्वक लक्ष द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. मोदी साहेब ह्या 4 गोष्टी जे बोलतात त्याच्यामध्ये खूप काही दडलेलं आहे. बघा याच्याबद्दल काय तुम्ही आम्हाला बोलता ना? ठीक आहे. तर सबका साथ याचा अर्थ काय? सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घ्यायचं. सबका विकास हे सगळ्यांनाच विकास करतोय आपण. सबका विश्वास म्हणजे सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचंय. आणि हे सगळं करण्यासाठी मी मानतो की सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सबका प्रयास. कुठली योजना जी आहे मग ती घरकुलाची असेल, शौचालयाची असेल, घरामध्ये पिण्याचं पाणी आणण्याची असेल, मोफत धान्याची असेल, कोविड काळातली लस देण्याची योजना असेल, कुठल्याही जाती धर्माच्या नावाने कुठेही वेगवेगळे पण जे आहे, मतभेद जे आहेत कुठेही झाले नाही. हे वास्तव आहे. आणि पुढच्या काळात देखील आपल्याला एकत्रित येऊन समाज म्हणून सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करायचंय. आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून हे घडताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्हाला पूर्ण ताकदीने
पूर्ण ताकदीने आता साथ देण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. आपण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना ओळखता, त्यांनी केलेलं काम आपण ओळखता. 40 वर्षात काय केलं विचारणारे जे आहेत त्यांना आपण हे साखर कारखाने एवढे कुठनं आले, एवढा ऊस कुठनं येतो, हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरात त्या 40 वर्षामध्ये कसे यायला लागले हे निश्चितपणे आपण विचारायला हवं. पण मूळ मुद्दा आहे, डॉक्टर साहेबांचं काम आपण बघितलं, आपण मी जे काही केलं ते बघितलेलं आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये सर्वांच्या सहकार्याने मोदी साहेबांच्या पाठबळामुळे आपल्याला इथला जो कायापालट करायचा आहे पुढच्या 5 वर्षामध्ये, त्यासाठी तुम्ही सर्वांनी खंबीरपणे साथ द्यावी ही मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो. जे काही काम पुढच्या काळात करायचे ते सर्वांना आपण विश्वासात घेऊन करणार आहोत. खासदार जे आहे ते कुठल्या एका पक्षाचे राहणार नाही, खासदार आहे ते महायुतीचे राहणार आहे. काय म्हटलं मी कळालं का? इथे सगळे भव्य गमजे दिसत आहेत. एक इथे भाजपचा दिसतोय, एक राष्ट्रवादीचा दिसतोय, माझ्या तर गळ्यात काहीच नाहीये. परंतु आपण सर्व महायुतीचे आहोत. खासदार देखील महायुतीचा असणार आहे आणि खासदार सर्वांना न्याय देणार आहे. जे काही ठरलं जाईल, जे आपले ज्येष्ठ आहेत जे काही ठरवतील त्याचं तंतोतंत पालन होईल, त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि जे आपल्याला अशक्य वाटतंय पण गरजेचं वाटतंय ही प्रत्येक गोष्ट खेचून आपल्या भागामध्ये आणण्याची जबाबदारी या व्यासपीठावरनं मी स्वीकारतोय. आपल्यासाठी वाटेल ते परिश्रम करण्याची माझी तयारी आहे. आपल्या भागाच्या विकासासाठी कुठेही मी कमी काही पडू देणार नाही हा शब्द आपल्याला देतो. आणि 7 तारखेला घड्याळाच्या पुढलं बटन दाबून आपण महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विम्यावाले आमदार म्हणून ज्यांची पूर्ण महाराष्ट्र राज्याने देशामध्ये ओळख आहे, विम्यासाठी दादांची किती तळमळ असते. दादांचं एक फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर परत 2 तासांना दुसऱ्यांचं फेसबुक लाईव्ह होतं. कारण दादा सोबत काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहेत. आणि तो विमा प्रत्येक वर्षीचा आपला लाभ मिळवून देण्यासाठी दादांनी कधी पंथ जात धर्म बघितला नाही. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विम्यासाठी दादांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर प्रेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळजवळ आपल्या गावातल्या 200च्या पेक्षा जास्त रुग्णांना प्रेरणा हॉस्पिटल मुंबईला नेऊन मोफत उपचार करून इथं घरपोच सुखरूप पोहोचवलेला आहे. या विषयात सुद्धा विरोधक टीका करत आहेत की तुम्ही शासनाचे काहीतरी अनुदान घेता, काय करता. माझी त्यांना विनंती आहे की तुमचा सक्का भाऊ डॉक्टर आहे, 20 वर्ष झालं, तुम्ही एखादं हॉस्पिटल इथं काढायचं होतं उस्मानाबादला आणि तुम्ही इथं अनुदान घ्यायचं होतं. परंतु ह्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसतं. परंतु ताई म्हणतात की जेवढ्या महिलांनी मला हळदी कुंकू लावलं आणि जेवढ्या लोकांच्या आम्ही प्रेरणा हॉस्पिटलला मोफत उपचार केले, एवढ्या लोकांनी जरी आम्हाला मतदान केलं तरी आम्ही चांगल्या मताने निवडून येऊ. त्याच्यामुळं या सभेच्या माध्यमातून आपण आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं. पक्षाचे सर्व पदाधिकारी, मोहा परिसरातील सर्व मतदार या ठिकाणी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात. त्याबद्दल मोहेकरांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो. व येत्या 7 तारखेला कुठल्याही खोट्या आणि भूलतापा देणाऱ्या प्रचाराला बळी न पडता आपल्या देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील, ज्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या, उपाध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून देखील सुद्धा आपल्या गावामध्ये आपण भरघोस निधी आणलेला आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड अशा मताने विजयी करावं अशी मी सर्वांना यावेळी विनंती करतो. व दादांसोबत आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व मतदारांचे